2026ची संधी सोडू नका. नमस्कार मित्रांनो, एम-पी-डब्ल्यू लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी शहबाज शेख आणि या चॅनलवर आपण आरोग्य विभाग भरती 2026साठी संपूर्ण मार्गदर्शन, टेक्निकल सब्जेक्ट, नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, एम-सी-क्यूज आणि सिलेक्शन स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. मित्रांनो, आजचे व्हिडिओ कोणत्याही एका सब्जेक्टवर नाही. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. 2026ची संधी सोडू नका. हा फक्त एक टायटल नाही, हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक इशारा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हे 2026चं जे वर्ष आहे, हे भरतीचं वर्ष आहे. आपले देवाभाऊ म्हणजे आपले सीएम जे साहेब आहे, आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी आधीच याचं स्टेटमेंट दिलं होतं का हे 2000 भरतीचं जे वर्ष आहे, हे 2026चं हे जे वर्ष आहे, हे भरतीचं वर्ष आहे. म्हणून मित्रांनो, आता जे कदाचित आरोग्य विभागमध्ये जे भरती निघणार आहे, हे सगळ्यात जास्त भरती निघणार आहे, सगळ्यात मोठी भरती निघणार आहे. आणि असं समजून धरा का हे शेवटची भरती आहे. ह्याच्या पुढे कोणती भरती होणार नाही आणि शेवटची मुलांना संधी आहे. म्हणून मित्रांनो, 2026ची ही संधी सोडू नका. वास्तव स्वीकारा. मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहायचं ठरवले आहे? सरकारी नोकरीमध्ये की पुन्हा एकदा यावर्षी राहिलं, पुढच्या वर्षी बघू, असं म्हणताना सत्य हे आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक दिवस तुम्हाला सिलेक्शनच्या जवळही घेऊन जातो आणि तयारी केली नाही तर सिलेक्शनपासून दूरही नेतो. मित्रांनो, सर्वात मोठी चूक कोणती आहे? अनेक विद्यार्थी एकच चूक करतात. ते म्हणतात नोटिफिकेशन आली की अभ्यास सुरू करतो. पण विचार करा, नोटिफिकेशन आल्यानंतर लाखो विद्यार्थी अभ्यास सुरू करतात, पण ज्यांचा सिलेक्शन होतो त्यांनी अभ्यास नोटिफिकेशनच्या आधी सुरू केलेला असतो. मित्रांनो, माझा अनुभव घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला पुस्तकातली गोष्ट सांगत नाही, मी माझा स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगतो. 2023मध्ये माझं एम-पी-डब्ल्यूसाठी सिलेक्शन झालं होतं. मला वाटलं आता सरकारी नोकरी निश्चित झाली, पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये एक आवश्यक कागदपत्रामुळे, आवश्यक सर्टिफिकेटमुळे माझं फायनल सिलेक्शन झालं नाही. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, सिलेक्शन मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो, प्रत्येक टप्प्यासाठी तयारी आवश्यक असते. आणि म्हणूनच आज मी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय, जेणेकरून माझ्यासारखी चूक तुमच्याकडून होऊ नये. जर खरंच सिलेक्शन हवं असेल तर मित्रांनो, आजपासून स्वतःची 5 वचन द्या. पहिला, दररोज अभ्यास करणार. दुसरा, मोबाईलवर वेळ वाया घालणार नाही. तिसरा, प्रत्येक सब्जेक्ट वेळेवर पूर्ण करणार. चौथा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि एम-सी-क्यूज नियमित सोडवणार. आणि 5वा, सर्व डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवणार. मित्रांनो, हे जे 5 आहे, हे जे 5 पॉईंट्स आहे, जे तुम्ही आपल्या आयुष्यात घेतलं तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026मध्ये नक्कीच तुमचं यश कन्फर्म आहे, यश पक्का आहे. कारण की मित्रांनो, यंदा कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. कारण की एम-पी-डब्ल्यू जे पोस्ट आहे, ह्याच्यासाठी खूप मुलांनी एस-आय-टी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला आहे. कारण की मागच्या वर्षीमध्ये जे 2023ला भरती झाली होती, त्याच्यामध्ये जास्त कोणाला आयडियाच नव्हती का एम-पी-डब्ल्यू काय कोर्स आहे, एस-आय सर्टिफिकेट कशाला लागतो, कोणता सर्टिफिकेट आहे. मित्रांनो, जास्त कोणाला जे तर माहीत नव्हतं. पण 2023ची जी भरती झाली, ते पण सगळ्यात मोठी भरती होती. 10,000 प्लस काय पोस्ट होतोय. पण यंदा पण 2026मध्ये 7,000 प्लस 7,500 7,500 प्लस पोस्ट असणार आहे. मित्रांनो, सगळ्यात मोठी भरती असणार आहे आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. म्हणून दररोज अभ्यास करा, मोबाईलवर वेळ वाया घालवा नाही, मोबाईलचा उपयोग करा, स्टडीसाठी मोबाईलचा उपयोग करा. YouTubeचा वापर करा, पण स्टडीसाठी, नोट्ससाठी Googleचा वापर करा. प्रत्येक मोबाईलचा जर तुम्ही वापर चांगल्या आणि योग्य पद्धतीने केला आणि अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीने जर केला असेल, तर तुमचा यश नक्की होणार. आरोग्य भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होणार. कारण की मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला वेळेवर पूर्ण करावाच लागेल. आणि चौथा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे मागचे एक्झाम झालेले आहे, त्याचे तुम्हाला क्वेश्चन पेपर बघावंच लागेल. कारण की एक्झाम पॅटर्न कसं असतं, क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात, हे सगळं तुम्हाला माहीत नसतं. पण जर तुम्हाला मागचे प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह करेल, तर तुम्हाला सगळं काही लक्षात येईल. क्वेश्चन्स कसे असतात, एम-सी-क्यूज कसे असतात, हे सगळं तुम्हाला लक्षात येणार. म्हणून मित्रांनो, आपले जे पी-वाय-क्यूज आहे, ते तुम्ही नियमित सोडवा. सगळ्यात महत्त्वाचं काम मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तुमचे डॉक्युमेंट्स. तुमचे डॉक्युमेंट्स लिस्ट तपासा. डॉक्युमेंट्सवर तुमचे नाव चेक करा, जन्मतारीख बघा, 10वी आधार कार्डवर, कॉलेज क्वालिफिकेशनच्या सर्टिफिकेट्सवर तुमचं नाव बरोबर आहे का, हे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळं हे करा, म्हणजे एकदम दुरुस्त करून घ्या. कारण की मित्रांनो, जर जर मेन गोष्ट, जर समजा तुम्ही कास्ट आहे, समजा तुम्ही रिझर्वेशनचा जर तुम्ही लाभ घेत असेल, तर तुमची कास्ट बघा, ते व्हॅलिड आहे का नाही व्हॅलिड, ते सगळं तपासा. नॉन क्रिमिनल जर तुम्हाला लागू असेल, ते व्हॅलिड आहे नाही आहे ते तपासा. तुम्ही डोमसाईल वगैरे जे सगळं बनवून घ्या मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स आधीच तुम्ही तयार करून ठेवा. माझं वचन मित्रांनो, तुम्ही जर मनापासून तयारी केली तर या प्रवासात मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. या चॅनलवर टेक्निकल, नॉन टेक्निकल, एम-सी-क्यूज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, रिव्हिजन, गायडन्स, सिलेक्शनसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व मिळेल. आपलं एकच मिशन आहे, आरोग्य विभाग भरती 2026ला सिलेक्शन झालंच पाहिजे. आरोग्य विभाग भरती 2026ला माझं सिलेक्शन झालंच पाहिजे. आपल्याला एकच मिशन ठेवायचं आहे. मित्रांनो, 2026 ही फक्त एक भरती नाही आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, 2026 ही फक्त एक भरती नाही, ही तुमच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याची संधी आहे. स्वतः असं आयुष्य बदलण्याची संधी आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. आजच अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो, हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो. कदाचित तुमच्या घरची परिस्थिती चांगली नसेल, कदाचित आई-वडील अजूनही तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत, कदाचित काही मित्र नोकरीला लागले असतील आणि तुम्ही अजून तयारी करत असाल, आणि कदाचित अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, माझं खरंच सिलेक्शन होईल का? माझं खरंच सिलेक्शन होईल का? पण लक्षात ठेवा, हार तोच मानतो
हार तोच मानतो जो प्रयत्न करणं सोडतो. आज तुम्ही जे कष्ट घेत आहात, त्याच कष्टांमुळे उद्या तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंद आनंद अश्रू असतील. तो दिवस आठवा, जेव्हा तुमच्या हातात अपॉइंटमेंट लेटर असेल आणि तुमचे आई-वडील अभिमानाने म्हणतील, "हा माझा मुलगा सरकारी नोकरीला लागला. हा माझा मुलगा सरकारी नोकरीला लागला." त्या एका क्षणासाठी आजची झोप कमी करा, मोबाईल थोडा बाजूला ठेवा आणि पुस्तक हातात घ्या. कारण 2026 ची भरती फक्त एक परीक्षा नाही, ती तुमच्या आयुष्यातल्या नवी दिशा देणारी संधी आहे. मी मनापासून प्रार्थना करतो या चॅनलवरून शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात तो सिलेक्शनचा दिवस यावा आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा या व्हिडिओवर परत या आणि फक्त एक कमेंट करा, "सर सिलेक्शन झालं. सर सिलेक्शन झालं." त्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त आनंद कदाचित दुसरा कोणालाच होणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. मी शहबाज शेख. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये एक शब्द लिहा, सिलेक्शन 2026, आणि आजपासून आपण सर्वत्र सर्वजण एकत्र मिळून मेहनत करूया. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही काय करा, अभ्यास करा, चांगल्या स्ट्रॅटेजी बनवा, आपले नोट्स तयार करा. आपले जे तुम्हाला पाहिजे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या विषयामध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही थोडे वीक आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जास्त येतात, तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण गाईड 100% पूर्ण गाईडन्स करेन. तोपर्यंत मित्रांनो, माझे YouTubeवरचे सगळे लेक्चर्स तुम्ही पहा. वॉटरबॉर्न डिसीज अपलोड केलेली आहे, पूर्ण डिसीज एकदम एक्झाम ओरिएंटेड अपलोड केलेली आहे. तुम्ही एकदा तिथं जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही एकदा वॉटरबॉर्न डिसीज पूर्ण पहा. तुमचे जे डाउट्स असतील, जे पण एक एवढी सोप्या भाषेत मी तुम्ही टाकलेली आहे, की तुमचे जेवढे डाउट्स असतील ते सगळे क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो, तोपर्यंत चांगला अभ्यास करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक यू.